व्यासपीठावर विराजमान आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे मानद अध्यक्ष मधुकर भाऊ बागल, सर्व व्यवस्थापन समितीचे सदस्य, शाळेचे आधारवड आमचे मुख्याध्यापक सन्माननीय चंद्रकांत बागल गुरुजी, सर्व शाळेतील शिक्षकवृंद, गावातील सर्व प्रतिष्ठित नागरिक, माझ्यासमोर बसलेला बालचमू आणि ज्यांचा आपण या ठिकाणी आज सत्कार व निरोप समारंभ असा दुग्ध शर्करायुक्त योग या ठिकाणी घडवून आणला, असे आमचे सन्मित्र सन्माननीय शिवाजीराव पवार सर व त्यांच्या सुविध पत्नी. आज खऱ्या अर्थानं हा निरोप समारंभ म्हणावाच असं नाही, कारण एखाद्याचं येणं म्हणजे येणं नसतं तर लाखोच्या काळजावर कोरलेलं लेणं असतं, हेच आपल्याला पवार सरांबद्दल व्यक्त करावे लागेल. कारण विद्यार्थी जसा हा जन्म या ठिकाणी शिकत असतो, तसंच पवार सरांकडून सर्व काही गोष्टी ज्ञात करून घेण्यासारख्या आहेत. एक अष्टपैलू व्यक्तिमत्वाचा धनी कसा असावा हे आपण पवार सरांकडून शिकण्यास काहीच वावगं नाही. स्वयंशिस्त, प्रेरणा आणि नेहमीच दुसऱ्याला या ठिकाणी कार्यतत्पर राहण्यास सजगता आणि सावध भूमिका, अशी चतुरंग व्यक्तिमत्वाचं धनी म्हणजे पवार सर. या शाळेत मी येण्यापूर्वीचा जो प्रवास आणि पवार सरांना या ठिकाणी चंद्रगुरुजी दोघं आहेत सोबत साक्षीला, अतिशय उत्तुंड अशा व्यक्तिमत्वाचं धनी असलेले पवार सर खऱ्या अर्थानं प्रत्येक गोष्टीचा सांगोपांग अभ्यास आणि तेवढंच फक्त शाळेचा विकास कसा साधला जाईल, विद्यार्थी हा गुणवत्तेत कसा पुढे येईल याचा नेहमीच या ठिकाणी त्यांचा विचार. खऱ्या अर्थानं आजही क्षणोक्षणी, आज तब्बल 10 दिवस जरी झाले असले तरी प्रत्येक विद्यार्थी, या गावातील सुजान सर्व पालक आणि आम्ही सर्व शिक्षकवृंद त्यांच्या आठवणीत आहोत. कारण प्रत्येक गोष्टीला कोणतीही विचारधारा असेल, कोणतंही शालेय काम असेल तर त्यांना विचारूनच या कार्याची निश्चित सुरुवात व्हायची. खऱ्या अर्थानं मी विजय बागल सर आणि पवार सर ही त्रिसूत्री आणि आम्हाला नेहमीच मार्गदर्शनापर राहत असलेले बागल गुरुजी, याची परिणिती असे होते की सहवास जसा चंदनाचा असतो, चंदन कोठेही ठेवलं तरी त्याचा सुवास हा दरवळतच राहतो, तसं हे व्यक्तिमत्व आज आपल्या पुढ्यात आहे. प्रत्येक गोष्टीला क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून अनेक वेळा आम्हाला त्यांच्यासोबत जाण्याचा योग आला. त्या ठिकाणी गेल्यानंतर नियमावलीचा अभ्यास करणं, त्या ठिकाणी संघ निवड करताना या ठिकाणी शालेय सगळ्या गोष्टी अभ्यासणं आणि निपुण आहे तोच विद्यार्थी घेणं आणि त्या विद्यार्थ्याला सोबत घेऊन जाताना उद्या स्पर्धा आहे म्हणताना 2 दिवस अगोदर नियोजन करणं, म्हणजे प्लॅन हा सक्सेसिव्ह झाला पाहिजे. जसं सक्सेस म्हटलं जातं, सक्सेस ऑफ एबीसी, ॲटिट्यूड, बिलीफ आणि कमिटमेंट तुमची सारखी चांगली असली पाहिजे. तसं एखादं यश संपादन करायचंय तर त्यासाठी नियोजन अगोदर केलं पाहिजे. या ठिकाणी विश्वासराव नांगरे पाटील म्हणतात की शांततेच्या काळात जर घाम गाळला तर युद्धाच्या वेळेला जास्त कष्ट करावे लागत नाहीत आणि त्याची परिणिती पवार सरांना पाहिल्यानंतर येते. जूनला ऍडमिशन घेतल्यानंतर सप्टेंबरला पेपर आहेत, ऑक्टोबरला प्रथम सत्र आहे, याची पूर्वतयारी काय आहे, बेसलाईनची कशी तयारी आहे, याचं जूनमध्येच नियोजन करणं हे त्यांच्याकडून शिकून घ्यावं. अतिशय सूक्ष्म नियोजन, मायक्रो प्लॅनिंग ज्याला म्हटलं जातं, हे पवार सरांकडून आम्हाला या ठिकाणी शिकायला मिळालं. शिक्षणाच्या प्रवाहात अनेक या ठिकाणी सोबती मिळाली, पण पवार सरांसारखा सोबती कसा तर फ्रंटलाईनला खेळणारा, ऑफसाईडला खेळणारा जसा खेळाडू असतो की तो फक्त स्ट्रोकवरच प्राधान्य देतो, तसं पवार सरांचं व्यक्तिमत्व की फ्रंटलाच राहणं आणि नेहमी आपल्या सहकार्यांना मार्गदर्शन करत राहणं. लोकांना काही मार्गदर्शन केलेलं आवडत नाही, पण पवार सरांचं तसं नाही की सगळ्या गोष्टीत ज्ञात करत राहणं, जेणेकरून आपल्या ज्ञानाचा फायदा हा दुसऱ्याला झाला पाहिजे. आता मी राहो ना तर न राहो, माझ्यानंतर या गोष्टी अज्ञात आहेत त्या दुसऱ्यांना समजल्या पाहिजे, हा एकच त्यांनी मानस आपला आयुष्यभर या ठिकाणी जपला आणि कधीही त्या नात्याला त्यांनी विसर दिला नाही. अतिशय नम्रता, तेवढंच पांडित्य आणि तेवढा सांगोपांग अभ्यास. अहंकाराचा बाधा न लागोरा जसं असं संत साहित्यानं म्हटलेलं आहे, तसं त्यांचं व्यक्तिमत्व खऱ्या अर्थानं आपण पाहतो आलंय. प्रत्येक क्षणाला त्यांची आठवण काय येते तर काहीतरी एक आपण देणं जातोय. आपण देत असताना एक शायर काय म्हणतो की समंदर में तैरने वाली मछलियां तालाब में और कुएं में डुबकी नहीं लगाती. तसं उदंड व्यक्तिमत्व, क्षितिजापर्यंत पाहत राहणारं व्यक्तिमत्व म्हणून पवार सरांकडे पाहिलं जातं.
आपण आपलं जीवन जगत असताना जी मूल्य आहेत ती मूल्य पवार सरांकडून शिकण्यासारखी आहेत. तीच मूल्य आपल्याला या ठिकाणी जोपासायची आहेत आणि ही जर मूल्य आपण निश्चित जोपासली तर शाळेचा तर विकास निश्चितच होईल, पण आपल्याला आत्मिक समाधान फार महत्वाचं असतं आणि हे आत्मिक समाधान जर मिळवायचं असेल तर पवार सरांची चतुर्सूत्री या ठिकाणी आपल्याला वापरायचं राहील. स्वयंशिस्त लावलेलं पाहिजेत, त्यानंतर दुसऱ्याचं ऐकून घेतलं पाहिजे आणि तिसरं आपलं मत हे सकारात्मक पाहिजे, पॉइंट ऑफ व्ह्यू पाहिजे की तुम्ही कशाबद्दल मत व्यक्त करत आहात. आणि सर्वात मोठा त्यांचा गुण आपल्याला या ठिकाणी त्या चतुर्सूत्रीमधला आहे तो म्हणजे संयम. प्रचंड संयम असलेलं व्यक्तिमत्व. म्हणजे कितीही या ठिकाणी महापूर आला काहीही झालं तर जसा लव्हाळा जीवन जगतो की महापुरे झाडे जाती पण तेथे लव्हाळे राहते, हेच पवार सरांकडून शिकून जायचं की नम्रता ही आपल्या अंगातली त्यांनी कधी सोडली नाही. अतिशय विनम्र असणारं व्यक्तिमत्व आज आपल्या पुढ्यात आहे आणि या शाळेसाठी निश्चितच योगदान त्यांचं या ठिकाणी महत्वाचं आहे. प्रत्येक गोष्टीची कारणमीमांसा करून आमच्या मुख्याध्यापकांना त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे. आम्हाला तर केलेलंच आहे, पण मुख्याध्यापकालाही वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे. असं व्यक्तिमत्व आज या शाळेतून या ठिकाणी बदलीच्या रूपानं दुसऱ्या शाळेत निश्चितच गेलेलं आहे. त्याही शाळेत चार चांद ते लावल्याशिवाय राहणार नाहीत, कारण चंदनाचं कामच असं प्रत्येकाला सुगंधित करणं. त्याच्या सानिध्यात कुणीही आला, आही येऊ साप येऊ कुणीही येऊ, तो सुगंधितच राहतो असं व्यक्तिमत्व आहे. त्यामुळे ते तिथेही गेले तर तेवढंच कार्य तत्परतेने करणार आहेत. आणि कधीही मी सेवानिवृत्तीच्या या पंचवर्षिकवर आलेलो आहे. 5 वर्ष माझी सेवा या ठिकाणी राहिलेली आहे. 5-6 वर्षाचा कालखंड कसाही आनंदित व्यक्त करूयात, पण ते त्यांच्या स्वभावात बसत नाही. अखंड सेवेत आणि सातत्यानं काहीही झालं कसंही झालं तरी मी आणि माझी शाळा आणि माझा विद्यार्थी एवढाच विचार करणारं व्यक्तिमत्व आज या ठिकाणी बदलीच्या रूपानं दुसऱ्या शाळेत गेलेलं आहे. त्याही शाळेत निश्चितच चांगली त्यांची यशाची धारा निश्चित राहणार आहे. त्यांना या ठिकाणी उत्तम आरोग्य लाभो, त्यांचं सहजीवन चांगलं राहो, त्याचप्रमाणे त्यांना या पुढच्या काळामध्ये सर्वच प्रकारच्या सामाजिक असतील शैक्षणिक असतील या काळासाठी निश्चितच त्यांना माझ्या शुभेच्छा राहतील. या ठिकाणी शाळेच्या वतीनं मला बोलण्याची या ठिकाणी संधी दिली त्याबद्दल मी कायमच त्यांच्या ऋणात राहितो. जय हिंद, जय महाराष्ट्र.